तर अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात येणार आहे। शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाणार आहे। नराधम अक्षय शिंदेचा पोलिसांनी काल एन्काउंटर केला आणि त्यानंतर मात्र अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केलं जाणार आहे। शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल। नराधम अक्षय शिंदेचा पोलिसांनी काल एन्काउंटर केला। वो जो गाड़ी में बैठा है उसने पुलिस का रिवॉल्वर छीना है। इसमें पुलिस भी थोड़ी कमियां उनकी दिखने में आई कि वो 4 लोग होने के बावजूद भी वो रिवॉल्वर छीनता कैसा है, फायर कैसा करता है, ये थोड़ा सा कंफ्यूज वाला मामला होता है। तो वो पुलिसों के ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए, लेकिन उसने जब पुलिसों के ऊपर रिवॉल्वर तानी और गोली चलाई तो उसने उसका जो रिप्लाई जिसको बोलते हैं तो वो करने के डिफेंस में उन्होंने जो फायर किया उसमें उसकी मौत हो गई। हम तो ये चाहते थे कि न्यायिक व्यवस्था में उसको फांसी अगर मिलती थी तो लोगों को हम दिखा सकते थे, देखो अपनी न्याय व्यवस्था इतनी मजबूत है, ऐसा कोई भी कृत्य करेगा तो उसको फांसी या तो बड़ी से बड़ी कड़ी से कड़ी सज़ा भी मिलती है, ये दिखाने की थी। लेकिन वो उसने जो कुछ कल फायर किया उसमें उसकी डेथ हो गई। नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते याचाही खुलासा आला तर या ज्या कॉन्स्पिरसीच्या थिअरीज फ्लोट केल्या जात आहेत त्या कदाचित त्या ठिकाणी थांबतील। या दोन्ही गोष्टींचा खुलासा पोलिसांकडून किंवा शासनाकडून आला नाही तर मग कोणाला तरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेलाय का अशी चर्चा कायम राहील। तेव्हा शासनाने संशयाच्या भोवऱ्यात न अडकता त्यांनी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो। या बलात्काराला फाशी द्या, जागेवर फाशी द्या असं म्हणत होते, तोच बलात्कारी पोलिसांच्या जीवावर उठला आणि आता मात्र राजकारण करायचं, राजकारणासाठी राजकारण होता कामा नये। यामध्ये आपण स्वतः या व्यक्तीला फासावर लटकवावं, महाविकास आघाडीचे लोक सांगत होते फासावर अटकवलं पाहिजे। न्यायदानाच्या प्रक्रियेला उशीर होतो, आता तेच लोक पोलिसांच्या जीवावर एखादा आरोपी गुन्हेगार पोलिसांच्या जीवावर उठला त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवताय। मला तर कधी कधी या राजकीय नेत्यांच्या वागण्याचं एक आश्चर्यच वाटतं। काल ज्यावेळी अक्षय शिंदेनं पोलिसांची रिव्हॉल्वर घेऊन पोलिसांवर फायर केलं किंवा पोलिसांवर गोळीबार केला त्यावेळी त्यांचं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी जो गोळीबार केलेला होता त्याच्यामध्ये अक्षय शिंदे हा मृत पावलेला आहे। परंतु आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर नाही तर देशाच्या जनतेसमोर महाविकास आघाडीच्या लोकांचा दुटप्पीपणा हा समोर आलेला आहे। एखाद्या चिमुरड्या मुलीच्या अत्याचाराचं भांडवल करून राजकारण मतासाठी करायचं आणि त्याच्यातनं एखादी गोष्ट घडल्यानंतर ती बाजूला ठेवायची आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा राजकारण करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करायचा हे दुर्दैवी आहे। अक्षय शिंदे हा सज्जन माणूस नव्हता, अक्षय शिंदे हा नराधम होता, परंतु या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी होईल आणि चौकशी अंती योग्य तो निर्णय होईल। हमने इस बैकग्राउंड पे ये देखना चाहिए कि जो कल वाकया हुआ अक्षय शिंदे के बारे में, अक्षय शिंदे एक साइकोलॉजिकली डिप्रेस हो सकता है और इसलिए उसने पुलिस पर हमले की कोशिश की, खुद को खुदकुशी करने की कोशिश की और पुलिस को जवाबी फायरिंग करना पड़ा और पुलिस का जवाबी फायरिंग में उसको गोलियां लग गई। ये बात जरूर हमने ध्यान में रखना चाहिए कि उसमें 2 पुलिसकर्मी भी जख्मी हुए थे। लेकिन दुर्भाग्य से आज महाराष्ट्र पर कई लोग इस पर राजनीति कर रहे हैं, ये बड़ी दुखद बात है। जरूर है ये अक्षय शिंदे उस वक्त जुडिशियल कस्टडी में था, इसकी जुडिशियल जांच होगी, तब तक हमें रुकना चाहिए। हे एन्काउंटर राजकीय एन्काउंटर आहे। येणारे 15-20 दिवसानंतर कधीही आचारसंहिता लागू शकते। राज्य सरकारला कोणत्याही परिस्थितीत हे दिवस काढणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून काही काळ मनोज जरांगेंच्या आंदोलनापासून लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक या ठिकाणी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।